200 रुपयांचा पारितोषिक देखील दिलं जाईल. कसूब ठरल्यात मॅन ऑफ द मॅच या कसूब वरती. चला मयूर सरांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत कस्तूबला. वेल प्लेट कस्तूब, विकेट हॅट्रिक आणि त्याचबरोबर 6 रन्स देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. कस्तूबचा परफॉर्मन्स पाहत असताना आता वैभव पाटील देखील आनंदित झाले असतील. विठ्ठलवाडीचा तो हिरा आपण पाहतोय. कस्तूब मॅन ऑफ द मॅच, वेल प्लेट कस्तूब. सामन्याचा पुरस्कार कस्तूबने जिंकलाय. नक्कीच कस्तूब भरपूर वेळेनंतर हा परफॉर्मन्स झाला, कसं वक्तव्य देईल? काही नाही, टीमने माझ्यावरती विश्वास दाखवला. मी बॅकफुटला होतो, मला रन पडत होते, तरी माझ्या टीमने तू टाकेल बॉलिंग आणि मी टाकली. अजून काही नाही. या स्पर्धेचं जे नियोजन आहे त्याचं कौतुक कसं व्यक्त कराल? खूप छान टुर्नामेंट आहे आणि अशाच टुर्नामेंटमध्ये चान्स दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. हे होते कस्तूब, ते ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. जवळ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ते आपल्यासोबत जोडले जातील. व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील सर, थँक्यू सो मच. चला या वेलकम पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. पहिला बॉल वरती चौकार आलाय. दुसरा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न ड्रॅग करून खेळलाय. फिल्डिंग अगदी त्या झोन मध्ये आपल्याला पाहायला मालिक. यापूर्वी आपण हार्दिक जिकिन यांचे गोड आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकलात. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4, चौकार. तीन बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. धावा धावफलकावरती 9. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. शक्यतील पुढचा बॉल घेऊन आतापर्यंत 3 बॉल फेकून झाला. धावसंख्या धावफलकावरती 9. तुषार गोलंदाजी मागवरती तयार. स्ट्राईक एंडवरती सिद्धू, नॉन स्ट्राईक एंडवरती हार्दिक. या षटकातील बॉल क्रमांक 4 घेऊन तुषार रेडी. समोर टाकलाय, अगदी समोर खेळलाय. फटका छान खेळलाय समोरच्या दिशेने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल, दॅट्स अ यूज इट. षटकार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सध्या 14च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचलाय. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. सिद्धार्थ घरत यांनी 6 मारला तर चंगू मंगू यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. फटका खेळलाय छान. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. हार्दिकच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. वार वरती प्रतिवार मैदानाच्या मध्ये. पंचाने आता तिसऱ्या पंचाची मदत घेतलेत. तिसरे पंच पाटील. हा बॉल अगदी त्या कमरेच्या वरती आहे की नाही आहेत या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. पाहूयात काय घडलंय. पहिला बॉल चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर षटकार. तो आलाय परंतु आता तो पाहिला जाईल तो हाईटला आहे की नाहीये, की तो कमरेच्या अगदी तिथून मात्र डिलिव्हर झालाय. तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि तिसऱ्या पंचाने दर्शवलंय इट्स नो बॉल. मैदानाच्या मध्ये हा नो बॉल असेल. धावफलकावरती धावा एकूण 7 वाढतील आणि 7 ने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 21. 21च्या घरामध्ये. कहाणी में ट्विस्ट.
मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला 21 झाल्यात 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी हार्दिक सध्या चांगली बॅटिंग करतोय आज भाग्य फायटर विलंगीनं पहिल्या मॅच मध्ये विराटन चामुंडा स्पोर्ट्स विराटन या संघाला पराभवाच्या छामध्ये पाठवलं आत्मविश्वास त्यांचा मात्र दुणावलेला दिसतोय दुसऱ्या बाजूला वेडी टायगर्स मनसर राजे वेडी हाही संघ मागच्या मॅच मध्ये 1 बॉल 6 ची गरज 1 बॉल 5 ची गरज असताना षटकार म्हणून मॅच त्यांनी जिंकला होता त्यांची कॉन्फिडन्स लेवल सध्या वाढलेले आहेत त्यामुळे दोन्ही संघ त्यांच्यामध्ये रंगतदार मॅच फटका खेळायचा प्रयत्न केला फिल्डिंग केलं चांगला बॉल अगदी बॉलला स्टॉप केलं अडवण्यात आलाय निर्धाव चेंडूची सांगता ही आपल्याला मैदानाच्या मध्ये होत असताना पाहायला मिळत आहेत 21 धावफलकावरती आहेत यापूर्वी आपण विलंगीचा संघ पाहिलं आमचे निलेशजी पाटील गायक अगदी त्याच गावातील आहेत यावेळेचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट होईल का हो सिंगल कंप्लीट होत आहेत धावसंख्या एका धावेनं पुढे गेलं जाऊन पोहोचतं ती 22च्या घरामध्ये लगातार 3 वाईट जर हॅट्रिक कंप्लीट केली वाईटची तर जेडी भाई यांच्याकडून त्यांना 300 रुपयाचा प्राइज असणार आहेत 1 ओव्हर 22 धावा या धावफलकावरती लगावण्यात आल्यात पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट अगदी आपली संपूर्ण जय महाराष्ट्राची टीम अगदी रात्रभर या मैदानावरती उपस्थित आहेत सर्व मेंबर्स त्यामध्ये श्रीकांतजी भोईर सर यांचे देवा आपण आग्रहाने घेऊ नवनाथजी पाटील निलेशजी गरज जय महाराष्ट्र टीमचे कार्य सम्राट ज्यांनी सुरुवात केली एक अगदी म्हणू शकतो ना आपण छोटंसं रोपटं लावलं आणि आज त्याचं वटवृक्ष निर्माण केलं जय महाराष्ट्र चिखलपाड्याची टीम स्थापित केल्यात त्यामध्ये हार्दिक भोईर राहुल पाटील जतीन पाटील सुमित पाटील असतील मयूर भोईर दिवेश भोईर वैभव पाटील रुपेश पाटील उपमेक्का साहिल भोईर असतील स्वप्नील भोईर तेजस भोईर भाग्येश्वर पाटील मिथुन पाटील हर्षल भोईर तेज पाटील सुमित भोईर आहेत यश पाटील आहेत वेदांत भोईर आहेत साहिल भोईर अखिल पाटील श्लोक भोईर स्मित भोईर तन्मय भोईर कामेश भोईर अतुल भोईर प्रतीक भोईर मयूर पाटील महेश पाटील आणि पिच क्युरेटर म्हणून उमेश दादा गावड यांचे महत्वाचा वाटा त्यानंतर विंकोजी मात्र आपला महत्वाचा अगदी पाठिंबा त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खास करून पाहायला मिळतोय या संपूर्ण टीमच्या पाठीमागे असणारी 2 आणखीन महत्वाची नावं ते श्रीकांत भोईर सर आणि त्यांच्या जोडीला आदरणीय विंकोजी मात्रे साहेब यांचा देखील मात्र महत्वाचा वाटा आमचे दोन्ही गायक मित्र या ठिकाणी उपस्थित होतात पुन्हा निलेशजी पाटील आणि जयेश घरत जयच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माइल असते स्माइल क्लोजअप वाली देतो तो सातत्यानं इनसाइड आउटचा फटका खेळलाय बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचलाय डाऊन डी ग्राउंड अगदी या बॉल वरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला डबल कंप्लीट झाल्यात 25 झाल्यात 1.2 चेंडूचा खेळ संपलाय टीम विलंगीचा संघ सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय हार्दिक आणि सिद्धू ही जोडी सर्व्हिस शेलार समोर फटका पुन्हा एकदा मात्र हवेमध्ये खेळलाय बॉल चाला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न त्याने केलाय यश पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता परंतु कॅच वरती पोहोचू शकले नाहीत या संघाचा बाहुबली खेळाडू यश त्याने प्रयत्न केला पहा समोरच्या दिशेने हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न बरोबर डाऊन द ग्राउंड फिल्डर आले थोडं लांब राहिला हाताला बॉल स्पर्श झाला यशच्या हातामध्ये आला होता बॉल परंतु तो शेवटी धावताना अगदी त्यानं कॅच घेण्याचा प्रयत्न केला 27वा धावफलकावरती जय महाराष्ट्राचा संघ देखील तुम्हाला इन ऍक्शन मध्ये उद्या या मैदानावरती पाहायला मिळू शकेल बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक पुन्हा येत आहे शॉट फाईन लेगचे वेगाने बॉल वरती आलात एकला डबल मध्ये कंप्लीट केलं 2 कंप्लीट अजूनही बॉल हातामध्ये येत नाहीत प्रयत्न तिसऱ्या धावेचा होईल का पाहूयात बॅकअप चांगला आहे 2 धावा 2 धावेने धाव संख्या 29-29 29 झाल्यात 1.4 चेंडूचा खेळ संपला 2 बॉल बाकी पुढचा बॉल वेगवान बॉल जलद गतीने बॉल टाकलेला पाहायला मिळालात सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलात पंच नितेश कदम सर देखील अगदी स्ट्रायकर अंपायर महेंद्र भोईर सर
सध्या मैदानाच्या मध्ये आपण त्यांना पाहतायत 29 जमा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. शेवटचा बॉल ऑफ टर्मच्या खूपच बाहेर, आता खूपच बाहेर आहेत. पंचांनी चेक केलं लाईन आणि दर्शवलं व्हाईट बॉल एक्स्ट्रा. धावसंख्या 30. आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांच्याकडून नितेश कदम सरांनी डान्स केलात तर त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक असेल. त्यांच्याच मुखातून तुम्ही ऐकलं असेल. 30. ओ यावेळेस बॉल पुन्हा एकदा मात्र जलद गतीने टाकलायत. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये असं चित्र दिसतंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 30. या आपण जाऊयात संगीत कक्षामध्ये. ऐकूया डीजे. सध्या अंपायर नितेश कदम सर ज्यांच्यावरती कॅमेरा. मध्ये कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या सध्याच्या घडीला आहेत तर 30-0. महेंद्र भोईर सरांनी जरी डान्स केला तरी देखील कॅमेरामॅन कडून तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 ओव्हर 30 रन 30 षटक. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला मात्र मैदानाच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बॉल लढवलाय. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 31. मला का सोडल्यावर झाली दारू माझी लवर त्या गाण्यावर डान्स केला पाहिजे. पंचाने सातत्यानं इथून खेळताना पारितोषिक येत आहेत परंतु त्याच्यासाठी तुम्हाला तो डान्स साकारावा लागेल. 31. पटका खेळलाय पुन्हा मात्र चेंडू चालला ऑफ साईडला. काढू आहे तिथे वेगानं पुढे आलात. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. फेकी जोपर्यंत विकेट किपरच्या दिशेनं होईल तोपर्यंत 2 धावा आरामातरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 विदाउट लॉस. टीम भाग्य फायटर विलंगी या संघाची सध्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या कॅमेरामध्ये आपले पंच नितेश कदम सर. स्क्रीनवरती तुम्ही त्यांनाही पाहू शकता. हलकीशी स्माइल अगदी चेहऱ्यावरती त्यांनी दिलं या रात्रीच्या सत्रामध्ये. गोडशी स्माइल तुम्हाला पाहायला मिळाली. प्रणय तयार. फुलटॉस बैठक स्ट्रोक लगावलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तो निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. जय महाराष्ट्र ग्रुप त्यांच्याच भेटीला चौकार. मंचावरती निलेश दादा पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचाच ऑर्केस्ट्रा सध्या तुमच्यापर्यंत आपण प्ले करतोय. डीजे कॅन्डी कुंदन सध्या मात्र ते प्ले करतात. धावसंख्या 37 धावा आहेत. 3 बॉल फेकून झाल्यात. फिल्डिंग मध्ये थोडा बदल केले जात आहेत. विकेट किपरच्या अगदी पाठीमागे गलीमध्ये खेळाडू. शॉट फाईन लेके खेळाडू. पुढचा बॉल पुण्याला मात्र खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय सरळ तिथून जोपर्यंत बॉल फील्ड केलाय. एक तर घेतलं दुसरा धाब्याचा प्रयत्न. अति घाई संकटात देई. अति घाई कधी कधी अंगलट देखील येईल तुमच्या. मैदानाच्या मध्ये चित्र तेच दिसलं. इतका चांगला स्ट्रोक खेळला. 1 रन घेतली. दुसरी धाव घ्यायची गरज होती का हा प्रश्न मैदानाच्या मध्ये विचारला गेला आणि ती घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद.
निलेशजी पाटील त्यांच्याच बाजूला आपले असलेले गायक जयजी घरत सध्या पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यावरती सध्या हा कॅमेरा आहे 60 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून अगदी परफेक्टली सर्व काही गोष्टी कॅप्चर केल्या जात आहेत. हे कलाकार आपल्याच भागातील आहेत, हे कलाकार आपल्याच समाजाचे आहेत, त्यांना वरती घेऊन जाण्याचं काम आपणच सर्वजण करतोय आणि करायला हवं, कारण आपल्या प्रत्येकाला अभिमान तो असायला हवा. अपील होत आहे, स्ट्रॉंग अपील आहे. पंच नितेश कदम सर मात्र त्या ठिकाणी पाहतायत आणि आता त्या गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये ते दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. काय घडलं होतं मैदानाच्या मध्ये त्याही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न 60 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ऍक्शन रिप्ले मध्ये करतोय. अपील झाली होती परंतु बॅटर आपल्या जागेवरती आहेत, आपल्या क्रीज मध्ये तसं चित्र सध्या दिसलंय मैदानाच्या मध्ये आणि ते अगदी क्लिअरही झालेत. 38 ला एक विकेट, शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी. सुरू असलेली मॅच भाग्य फायटर विलंगी अगेन्स्ट वडी टायगर्स बनाचे राजे वडी या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. वेडी म्हटलं तर वेडीचं मैदान प्रत्येकाला आठवत आहेत. वेडीची स्पर्धा मग एसपी बॉस ट्रॉफी, अगदी पावसाळी रबर बॉलची एक मानाची स्पर्धा तिथे शुभमजी पाध्ये साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने होत असते त्या वेडीच्या गावामध्ये. मग वेडी प्रीमियर लीग ती देखील चर्चेचा विषय सातत्याने असतो. समोर फटका खेळलायत, एक धाव मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 ला एक विकेट. या आपण डीजे कॅन्डीकडे जाऊयात, ऐकूयात संगीत आणि येऊयात शेवटच्या 6 बॉलकडे. एक गडी बाद. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. सागर मैदानाच्या मध्ये तयार झालेत. वेडी टायगर मनाचे राजे वेडी या संघाचे रोहन पाटील यांनी कॅच पकडली तर सुमित वैद्य यांच्याकडून त्यांना 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. फटका खेळला, पहिलाच बॉल चला ऑफ साइडला, फिल्डिंग केलं, एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या मध्ये अगदी ते जोशानं व्हायला हवीत ती मात्र हार्दिक सध्या दाखवतोय. संघाचा एक महत्वाचा खेळाडू विलंगी संघाचा, तो बॅटिंग करत असताना त्यानं 26 रन बनवल्यात. आतापर्यंत 12 बॉल त्यानं फेस केल्यात. 41 ला 1 ही कंडिशन टीम भाग्य फायटर विलंगी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जण सध्या विलंगीच्या गावामध्ये देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचेही स्वागत आहेत. अनेक जण वेडीच्या गावामध्ये आनंद घेत आहेत, त्यांचेही स्वागत आहेत. आजूबाजूच्या सफाळ्याच्या परिसरामध्ये जे जे प्रेक्षक वर्ग 60 स्पोर्ट्सला पाहत आहेत त्यांचेही स्वागत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हॉट अ शॉट, अगदी स्क्वेअर कट केला आणि बॉल पाठवलं सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरदीन मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधून चौकार. एक आतापर्यंत कंडिशन 3.2 चेंडूचा खेळ संपला मैदानाच्या मध्ये. काय अगदी बॅटिंग होत आहेत मैदानाच्या चौफेर दिशेने, कशी बॅटिंग करायची ना हे हार्दिक यांच्याकडूनच तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहावं लागेल. अफलातून बॅटिंगचा नजारा पेश केला आतापर्यंत. पुन्हा एकदा आणखीन एक फटका खेळलाय परंतु फिल्डिंग अगदी त्या ठिकाणी करण्यात आलं. एक धाव घेतलाय, दुसऱ्या धावेचा विचार करत होते हार्दिक, परंतु दर्शनने सांगितलं थांबण्याची गरज आहे. दर्शन आता तो नुकताच मैदानाच्या मध्ये दाखल झालाय, तो देखील मात्र प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतोय. आता कशा पद्धतीने तो प्रयत्न करेल हे पाहण्यासारखं असेल. तिथे खूप चांगली फिल्डिंग झाली मागच्या बॉलवरती. रन 46, 46 ला 1. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. आतापर्यंत पाठीमागच्या 3 बॉल मध्ये रन आला 7. हे 3 बॉल कशा पद्धतीने टाकले जातील. अगदी रात्रीच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षक वर्ग आता 12 वाजून गेलात. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 सुरू झालाय असं म्हणूयात. आजचा शुक्रवारचा दिवस सुरू झालाय. 12 वाजून 10 मिनिटे. 46 लॉस ऑफ 1 विकेट. लेफ्टी बॅटर आहे दर्शन.
दर्शनच्या बॅटमधून फटका खेळा शॉर्ट पूलचा बॉल चाला गॅप मध्ये वेगाने एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे नाही स्ट्राईक हार्दिक आपल्याकडेच राखून ठेवणार कारण हार्दिकला माहित आहे सध्या तो सेट मैदानाच्या मध्ये आहे एक सिंगल घेतली सिंगलच्या मदतीने रन झाला 47 दोन बॉल महत्वाचे आहेत 50च्या पार कितीपर्यंत पोहोचणार धावसंख्या 55 जाणार की 55च्या आतमध्ये धावसंख्या वेडी टायगर्स मनाचं राज वेडी ते मात्र थांबवून ठेवणार कारण जितक्या कमी धाब्यांपर्यंत थांबवतील तितका फायदा त्यांना होईल जितक्या धाबा करतील तितका फायदा टीम विलंगी भाग्य फायटरला होईल फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र आपण पाहिलं तर अगदी एक वेगवान स्ट्रोक मैदानाच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय एक घेतलाय दुसरा साठी आता मैदानाच्या आतमध्ये हो सेकंड रन ही कंप्लीट होईल जिथे एक हवी होती स्ट्राईकला हार्दिकला जायचं होतं तिथे विकेट येऊ शकली असती परंतु आता ही एक धाव आहे ना एक धाव शेवटी माहित पडेल या एका धावेचं मोल आता नाही शेवटी जेव्हा एक रनची गरज असते ना त्यावेळी एका धावेचं मोल देखील समजतं किती मोठं असतं म्हणून तुम्ही आता मिस्टेक करतात फिल्डिंग मध्ये तितकी काही वाटत नाही आपल्याला सुरुवातीला पण शेवटी ज्या ज्या वेळी एका धावेनं पराभूत होतो किंवा एका धावेनं तो फरक 49 शेवटचा बॉल बाकी आहेत 49 झालात लास्ट बॉल 49 ला एक सोडून दिलाय बॉल पंचाने सांगितलं वाईट बॉल एक्स्ट्रा रन काउंट धावसंख्या 50 जावा भाग्य फायटर विलंगी संघाच्या सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत लोअर फुल टच बॉल फटका फॉस्टला हवेमध्ये विकेट किपर आल्यात तिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी रिअरची मागणी केलंय टीम बॅटिंग करणाऱ्या टीमनं नो बॉल आहे की नाही तिसरे पंच पाहतील तिसरे पंच येतील चेक करतील तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील डीआरएस घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं चला पंचाने पाहिलं आणि पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी बॅटर मैदानाच्या बाहेर जातील धावा फलकावरती 50 टार्गेट मैदानाच्या मध्ये असेल 51 धावांचं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये सेट करण्यात आलेलं आहे एक हलकीशी धून घेऊयात डीजे कॅन्डीच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर येऊयात दुसऱ्या डावाकडे त्यापूर्वी टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी होणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती करू आपण टॉस साठी यावं टार्गेट 51 हे अगदी या ठिकाणी ठेवण्यात आलं
सध्या मालवण ग्रुप मध्ये अगदी तिथे एन्जॉय ओनली एन्जॉय मालवण ग्रुप ज्यावेळी ते नावच दिलं ओनली एन्जॉय नाव दिलंय तिथे फक्त मजा मजा आणि मजाच तुम्हाला पाहायला मिळत आहेत 51 धाब्यांचं टार्गेट 51चं टार्गेट मैदानाच्या मध्ये वडी टायगर्स मनाचं राज्य वडी या टीमला कंप्लीट करायचं आहे सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाल्यात सर्वेश शेलार स्ट्राईक एंडला मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मागवरती गोलंदाज तयार झाल्यात पहिला बॉल डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक फिल्डिंग अगदी मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या बॉल वरती डॉट बॉल पुन्हा एकदा मंचावरती श्रीकांत भोईर सर आपलं स्वागत चांगला बॉल ते सरळ बॉल वेगवान बॉल जलद गतीने टाकलेला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आलाय डॉट बॉल पहिला 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट पहिला 2 बॉल वरती 2 बॉल मैदानाच्या मध्ये डॉट सर्वेश शेलार आतापर्यंत मैदानाच्या मध्ये सलगचे 2 बॉल त्याने अगदी डॉट खेळलाय दर्शन यांच्या अगेन्स्ट दर्शन एक महत्वाचे खेळाडू आहेत हाईट त्यांची सातत्याने ही महत्वाची राहिली आहेत पुण्यात मात्र स्ट्रोक खेळायचा प्रयत्न फिल्डर वेगाने हो वॉट फुल काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय काय जलद गतीने या बॉल वरती तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले होते तुमच्याकडे फिल्डिंग चांगली असेल तुम्ही मैदानाच्या मध्ये जर बॉल वरती लवकर पोहोचू शकतात समोर तुमच्या कुठलाही बॅटर असू द्या त्याला तुम्ही मैदानाच्या मध्ये थांबवू शकताय तुम्ही फिल्डिंगच्या स्तरावरती देखील भरपूर साऱ्या मॅचेस जिंकू शकतायत भरपूर वेळा असं म्हटलं जातं की बॅटिंग करून आपण जिंकतो बॉलिंग करून आपण जिंकतो पण तसं नाहीये तुम्ही मैदानाच्या मध्ये जर चांगली फिल्डिंग केली ना तरी देखील तुम्ही जिंकू शकतात कारण फिल्डिंग वरती देखील भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात सर्वेश आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या मध्ये आहेत या जोडीवरती मात्र सर्व काही अगदी दारोमदार या मॅच असेल आशा अपेक्षा सर्व काही या अगदी जोडीवरती असतील दुसऱ्या बाजूला दर्शन पहिला 3 बॉलचा खेळ संपलाय अजून 3 बॉल शिल्लक टार्गेट 51 धाव्यांचं 50 धावा अजून इथून करायच्यात पूर्ण समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा फिल्डर आल्यात डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आला डायरेक्ट हिट नाही लागला सुरुवातीला आपण बाळपणी लगोरीचा खेळ खेळायचो लगोरी म्हटलं तर अगदी त्याच्यावरती तुम्हाला हिट करायचा आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल येते सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 2 पहिला 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती कंप्लीट झालाय धावसंख्या धाव फलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत अजून विचार केला तर जवळपास बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या मध्ये 2 बॉल कशा पद्धतीने टाकले जातात ते आपण मैदानावरती पाहूयात पुढील बॉल फटका खेळलाय छान पद्धतीनं बॉल चालला ऑन साइडला अगदी निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर तो 1 बाउन्सने क्लिअर झालाय पंचांचा सिग्नल चौकार मिळालात चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला चौकार आलात मागे 4 बॉल मध्ये रन येत नव्हत्या आता सर्वेश शेलारनं अगदी ती बॅट फिरवली आणि फिरवत असताना मात्र तो चौकार त्यांनी प्राप्त केलाय स्कोर कार्ड वरती धावा 6 मैदानाच्या आतमध्ये क्लीन बॉल वेगवान बॉल जलद गतीचा बॉल आणि जलद गतीचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सर्वेश शेलार बॅक टू डी डगआउट एक महत्वाची प्राइजलेस विकेट सर्वेश आउट गाणं लावतो पण गाणं नाही तो सध्या रील्स पाहतो आणि रीलच्या माध्यमातून तो सॉन्ग सध्या वाजवतो त्याच्यामुळे
समजून घ्यावं लागेल त्याला देखील तुम्हाला. पहा काय घडलं होतं मागे. हा सर्वेश अगदी ज्यावेळी आऊट झाला विकेट किपरनं केलेलं सेलिब्रेशन, त्याच्यानंतर 11 खेळाडू विलंगीच्या जवळ आले, त्याच्यानंतर गोलंदाज दर्शनला त्यांनी खऱ्या अर्थानं शाबासकी दिलीत, कारण ही विकेट महत्वाची होती, प्राइसलेस विकेट होती. समोरच्या टीमच्या अगदी तुम्ही महत्वाच्या खेळाडूला ज्यावेळी बात करताना त्यावेळी तुमची कॉन्फिडन्स लेवल ही वाढत असते, आणि ती सध्या मैदानाच्या मध्ये मला तरी वाढताना दिसते सध्या भाग्य फायटर विलंगीची. धावा फलकावरती 6-51 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करायच्यात, अजून रन करायच्यात 45. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असतील 18-45. प्रत्येकाला आवडणारा क्रिकेटचा खेळ अगदी तुम्हाला सर्वांना मैदानावरती घेऊन येतो. प्रत्येक जण प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतात, परंतु क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी सर्वच एकत्र येत असतात. फिल्डर होते तिथे कॅचचा प्रयत्न, जलद गतीने बॉल जात होता, परंतु एफर्ट चांगला होता, प्रयत्न चांगला होता. काल 40+ खेळाडूंनी देखील मात्र खऱ्या अर्थानं खूप चांगला परफॉर्मन्स, चांगल्या कॅचेस घेतल्या होत्या. आजही मात्र तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालात. जरूर कॅच सुटल्यात, जीवनदान मिळाल्यात, एका धाब्याने धावसंख्या पुढे गेल्यात. आता 17 बॉलचा खेळ बाकी असेल, मैदानाच्या मध्ये रन करायच्यात 44-44. 17 बॉलचा खेळ बाकी, 44 धावेची गरज. पुढचा बॉल खाली राहिलाय, थोडा खाली राहिला, परंतु पंचाने सांगितलं तो बाहेर आहे, आणि इतका बाहेर आहे 2 हात पंचाने अगदी बाहेर केल्यात. दर्शवत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा, टीम शॉट टोटल मध्ये ऍड. 17 मध्ये रन करायच्यात अजून 43-43. मजा येईल मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये गुल करण्याच्या प्रयत्नामध्ये तो गुल नाही झाला, आणि क्षेत्ररक्षकांना मात्र अचूक झेल त्या ठिकाणी टिपत असताना फलंदाज बाद. सिद्धू याने टिपलेला झेल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय ऍक्शन रिप्ले मध्ये. मागील मॅच मध्ये हा सिद्धू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानं त्याच्या नावी केलात, त्यानं रन बनवल्या होत्या, आणि एक चांगला कॅच त्याने अगदी रनिंग कॅच मैदानावरती पकडलेत. आपण जवळ डीजे कॅन्डीकडे एक संगीत घेणार आहोत, आणि त्याच्यानंतर येऊयात 16-43. इंडिया, कारण जसं एका गोष्टीचा उल्लेख केला, कारण त्याला सांगितलं गाणं लाव, त्यावेळी तो रील्स पाहतो, त्याच्यामुळे जे गाणं त्याच्या समोर येतो तेच तो वाजवतो. 16 बॉल मध्ये रन करायचे 43. चार बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 43 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. अजून 16 बॉल मध्ये मागे कमबॅक केलं गोलंदाजानं. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मात्र शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. वेगवान बॉल टाकला होता त्या ठिकाणी, अगदी गोलंदाजानं बॅटरला फॉलो केलो, शफल झाले, बाहेर आले, आणि त्याच्यानंतर फॉलो करत असताना शफल झाल्यानंतर एक चांगला बॉल डिलिव्हर केलाय. तुम्ही अगदी गोलंदाज कसे कामगिरी करतायत किंवा तुम्ही बॅटरला कसे ओळखता हे खूप महत्वाचं असतं. पुढचा बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न केला, चेंडू चालला, तिथून मात्र जोपर्यंत बॉल फील्ड केलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. पहिला बॉल त्याच्या अगोदरचा डॉट, त्याच्यानंतर सिंगल. धावसंख्या 9. 14 बॉल मध्ये रन करायच्यात 42. हे आमचं समीकरण. आता इथून जर 2 बॉल मध्ये मोठा फटका नाही आला तर ते आव्हान कठीण 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 आणि कठीणच होऊ लागलं, मग असं चित्र दिसेल. कारण येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 14. 14 मध्ये रन करायच्यात 42. 42 धावा करायच्यात. प्रणय आणि जय ही जोडी मैदानाच्या मध्ये. टीम वेडी टायगर्स बनासराज वेडी या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत 10 बॉल फेकले. 10 बॉल मध्ये एक चौकार वगळता बाकी बाउंड्री आलेली नाही. मोठ्या मोठ्या खेळाचा प्रयत्न, बॉल पाठीमागे जात होता त्यावेळी अगदी योग्य ती उडी मारली, त्याच्यानंतर बॉल लढवलं, स्टॉप केलं. तुम्ही तुमची अॅक्युरन्सी कशी दाखवता हे देखील खूप महत्वाचं असतं. कारण तुम्ही फिल्डिंग करत असताना तुमच्या दिशेने कधी बॉल येईल हे सांगू शकत नाही. अशा झोन मध्ये तुम्हाला नेहमी अॅक्युरेट राहायचं असतं, आणि तेच अॅक्युरन्सी सध्या पाहायला मिळाली त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पाठीमागे एक धावसंख्या 10. 2 गडी बाद. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. धावसंख्या 10 ला 2.
आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला, तोही विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा धावफलकावरती 10. वेडी टायगर्स मनाचा राजा वेडी या टीमची धावसंख्या भाग्य फायटर विलंगीच्या अगेन्स्ट. येणारे 12 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 41. बारा बॉल 41 धावेची गरज. या मॅचचं समीकरण गोलंदाज रेडी झाल्यात, स्ट्राईकला बॅटर रेडी आहेत. प्रणय प्रसाद आल्यात. तिसरं षटक मैदानाच्या मध्ये फेकण्यासाठी प्रसाद यांच्यावरती सध्या जबाबदारी देण्यात आल्यात. 12 बॉल 41 म्हटलं तर तुम्हाला किमान 6 ते 7 मोठे फटके. पहिला बॉल शॉर्ट पूल केलाय, बॉल चला गॅप मध्ये, खेळाडू वेगाने आलात, फिल्डिंग केलं, बॉलला स्टॉप केलं, फेकी होईपर्यंत ती सध्या गोलंदाजाच्या अगदी एंडला झाल्यात. त्याच्यामुळे 2 धावा तिथे कंप्लीट होतील. आता 11 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये राहिलाय बाकी. 11 मध्ये रन करायचे 39. थोडी आता हवा देखील लागू लागलेत, थंडी देखील आता थोडी वाढू लागलेत. बाजूलाच खाडी असल्या कारणामुळे तो फ्लो देखील येतोय, तो हवेचा स्रोत देखील मात्र आता थोडा वाढत चाललाय. 11 मध्ये 39. या वेळेचा बॉल पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीनं निर्धाव स्वरूपाने पाहू शकतायत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 10 बॉल मध्ये रन करायचे आहेत अजून 39. वेडी टायगर्स मनाचे राजे वेडी आणि त्यांच्या अगेन्स्ट सध्या भाग्य फायटर विलंगी यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच. टायमिंग जर सध्याच्या घडीला पाहिलं तर 12:30 झालेले आहेत. अजून पुढच्या 2 मॅचेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत हा मॅच क्रमांक सध्या पण पाहता 7. प्रसाद रेडी. लोअर फुलटच बॉल समोरच्या दिशेने खेळला, हिट केला बॉलला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती पुढे आलात, हातामधून बॉल निसटलाय. पण तितका काही फरक पडेल का? चित्र तर तसं दिसत नाहीत. 1 धाव येतात, एका धावेने धावसंख्या पुढे चालल्यात. धावसंख्या 13, 2 गडी बाद. येणारे 9 चेंडू, रन करायचे 38. 38. पुढचा बॉल वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल पाहायला मिळाला त्या ठिकाणी. तोही बॉल डॉट स्वरूपाचा सध्या येतोय. अगदी बॅटरला फॉलो केलं, त्याच्यानंतर तो यॉर्क हाताळण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर हाताळले. सध्या तिथे गोलंदाज प्रसाद यांनी आपली स्ट्रेंथ काय आहे ते मात्र प्रसाद सध्या मैदानाच्या मध्ये समोरच्या बॅटरलाही दाखवून देत आहेत. तुम्ही जरी सफल झाले तर परंतु माझ्याकडे एक चांगला बॉल आहे तुम्हाला रोखण्यासाठी, वाईट यॉर्कर. आणि तो वाईट यॉर्कर सध्या मैदानाच्या मध्ये त्यांनी डिलिव्हर केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखीन एक अगदी आश्चर्यचकित करून टाकणारी गोलंदाजी. सातत्याने खोलवर टप्प्याचे मारे मैदानाच्या मध्ये केले जात आहेत. पहा आता हा ट्रो कशर अगदी यॉर्कर पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल टाकलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा 13ला 2. आतापर्यंत कंडिशन 51चा पाठलाग करायचा होता. तो टीम वेडी टायगर्स मनाचा राजा वेडी या टीमला 7 बॉल मध्ये आता रन करायचे 38. लास्ट बॉल. हा देखील बॉल मात्र खूप चांगल्या पद्धतीनेच पाहायला मिळाला. चित्र पाठीमागच्या 3 बॉल वरती तेच दिसलंय. डॉट डॉट डॉट. येणारे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत, रन करायचे आहेत 38. 38. तो डान्स करतोय आपल्या स्क्रीनवरती आहे. अगदी हे सर्व खेळाडू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. लव बॉयज डोंगरे दिसतोय मला, डोंगरेचे खेळाडू. आणि बरोबर आमचा डीजे कॅन्डीने गाणं वाजवलेत. घड्याळामध्ये वाजल्यात 12:30. परफेक्ट 12:30 पण वाजल्यात. 12:30 झाल्यात. जुनं असं हे संगीत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या जुन्या संगीतामध्ये, आपल्या आग्रिकुली संगीतामध्ये ती पॉवर आहे, सर्व अर्थ आहे त्या शब्दामध्ये. अगदी
ते सध्या आमच्यासाठी जे कॅन्टीन देखील प्ले केलं होतं एक धाव येत असताना पाहायला मिळतात. येणारे बॉल आता मैदानाच्या मध्ये राहिले 5 मध्ये रन करायचे 37. आता हा मॅच हळूहळू विजयाचा जो सुगंध आहे तो दरवळत असताना पाहायला मिळतो. भाग्य फायटर विलंगी या संघाच्या बाजूने. वडी टायगर्स सुरुवातीलाच मात्र ते मोठे फटके आले नाहीत. सर्वेश शेलार बाद झाल्यानंतर मैदानाच्या मध्ये त्या अडचणींमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळाली. 5-37. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय का नाही पंचाने सांगितलं नो बॉल. इट्स अ नो बॉल. कहाणी में ट्विस्ट मैदानाच्या मध्ये येईल का? आता वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 5 मध्ये रन करायचे 35. 5-35 हे सध्या समीकरण तुमच्या स्क्रीनवरती. भाग्य फायटर विलंगी वर्सेस वेडी टायगर्स. मनाचे राजे वेडी. लोअर फुलटस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय त्या ठिकाणी फिल्डर पोहोचल्यात. फिल्डिंग चांगली केलंय. थ्रो देखील खूप चांगला झाला. विकेट किपर गॅदर देखील खूप चांगला केलात. आता एका धावेने धावसंख्या पुढे गेल्यात. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष 4 बॉल मध्ये रन करायचे 34. हे मॅचचं समीकरण. वेडी टायगर्स 4-34. धन्यवाद निलेशजी पाटील. जयजी गरत आपला देखील मनापासून आभार. पुण्यात एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये सध्या तिथे देखील डिलिव्हर केला जातोय. इथून आता येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असतील 3 बॉल मध्ये रन करायचे 34. विजयाच्या दिशेने वाटचाल भाग्य फायटर्स विलंगी या संघाची सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. 3-34. ओ कोलबंडा पैसा बॉल टाकलाय तिथे मात्र आपण पाहिलं तर कुठली धाव मात्र येत नाहीत. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर झालाय. आता 2 बॉल रन करायच्या 34. 2-34. लोअर फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय. विकेट किपर येतात जज करतात आणि त्याने टिपला झेल. संपलाय बॅटरचा खेळ. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी. रन करायचे 34. पुढचा बॉल पुन्हा थोडस स्लोवर वन टाकला आणि अशा पद्धतीनं हा सामना जो पंचाने व्हाईट बॉल त्या ठिकाणी करार केला. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही एक शेवटचा बॉल जो आहे तो मैदानाच्या मध्ये बाकी असेल. शेवटचा बॉल महत्वाचा असेल. पाहूयात. गोलंदाज तयार. फटका खेळलाय शेवटच्या बॉल वरती. कॅचच्या स्वरूपाने फलंदाज होतील बाद. अशा पद्धतीने सामना जो आहे तो सामना मात्र मैदानाच्या मध्ये विन होत असताना पाहायला मिळतात. टीम विलंगीचा संघ त्यांचा आपण करूयात अभिनंदन. हार्डलक टीम या ठिकाणी दाखल झालं त्याबद्दल वेडी संघ आपला देखील मनापासून आभार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जाणार आहे.